छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात छत्रपती वेदांतिकाराजे यांचा महिला मेळाव्याचा सपाटा सुरू आहे। आज प्रभाग 19 मध्ये नगरसेवक रवींद्र ढोणे भैया यांच्यातर्फे प्रभागातील महिलांचा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्यास प्रभागातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी प्रभाग 19 मधील छत्रपती शिवेंद्रराजे यांना जास्तीत जास्त लीड देण्याचा निर्धार करत विरोधकांचा सुपडा साफ करण्याचा निर्धार महिलांनी केला। साताऱ्यात फक्त एकच आवाज चालतो, तो म्हणजे शिवेंद्रराजे। इतर लोक जे निवडणुकीत जसे पावसात सगळीकडे भूछत्र उगवतात तसे उगवतात। भागात विकासात शून्य योगदान असणाऱ्यांना मतदानातून त्यांचा घरचा रस्ता दाखवा असे आवाहन छत्रपती वेदांतिकाराजे यांनी आपल्या भाषणातून केले। मी 5 वर्षात दिलेला आहे। वहिनी साहेब, माझ्या भागात कुठल्याही माझ्या माता भगिनी बसतात, त्यांना विचारा, एकही काम शिल्लक राहिलेलं नाहीये। इतक्या चांगल्या पद्धतीने विकास कामं झाली आणि ह्या पूर्ण विकास कामाचं सगळं श्रेय हे बाबाराजेंना आहे, तुम्हाला आहे। कारण का ज्यावेळेस आम्ही निधी मागितला त्यावेळेस अगदी मोकळ्या मनाने आणि खुल्या हाताने तुम्ही आम्हाला निधी दिलाय। आज कुठल्याही प्रकारचं इथं वहिनी साहेब या महिलांना आमिष दाखवलेलं नाहीये किंवा तुम्ही कार्यक्रमाला या, कुठलंही गिफ्ट नाहीये। एक मेसेज होता की आपल्या आमदारांचं, आपल्या महाराजांचं इलेक्शन आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे यायचं आहे। मतदानाला प्रबोधन व सूचना करण्यासाठी आपल्या लाडक्या नेत्या वहिनी साहेब येणार आहेत। एक निरोप 2 दिवस फिरला वहिनी साहेब। ही जी पोचपावती आहे ही सर्व पोचपावती माता भगिनींची, सर्व नागरिकांची, ही निव्वळ महाराजांची आहे। कारण का बाबांनी विकासाचं जे कमळ एक रवलंय ते चांगल्या पद्धतीनं हाताला आलेलं आहे आणि आपल्याला महाराज साहेबांना विधानसभेला जर बाबा निवडून येणार, पण कुणीही घाळ न राहता की महाराज निवडूनच येणार आहेत, आपण मतदानाला कशाला जायचं असं न करता सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं जाऊन माता भगिनींना विनंती आहे आणि सर्वांनीच जाऊन, ज्येष्ठांनी असतील, नागरिक असतील, यांनी सर्वांनीच जाऊन आपल्या कमळाचं बटन दाबायचं आहे। ज्या ज्या ठिकाणी शहरात, गावात, महाराष्ट्रात कुठेही आपले पै पाहुणे असतील त्यांना एकच सांगायचं की बाबा त्या ठिकाणी कमळाचं बटन असेल तिथं आपल्या विकास आघाडीला मतदान करा। कारण का केंद्र आपलं राज्यात सरकार येणार आहे, येईल, आपल्याला बाबांच्याच मागे राहून विकास काम ही महाराष्ट्रात करायचे। कारण का वहिनी साहेब, आम्ही जिल्ह्याच्या बाहेर ज्यावेळेस कधी कार्यक्रमाला जातो, कधी पाहुण्यांकडे जातो, त्यावेळेस आम्ही अभिमानानं सांगतो की मी शिवेंद्रराजेचा सेवक आहे, मी शिवेंद्रराजे का सैनिक आहे। हे सांगताना आम्हाला अभिमान वाटतो। कारण का माझ्या सुखदुःखात जसा माझ्या मागे देव उभा राहिला, त्या देवापेक्षा लवकर येणारा कोण असतील तर फक्त बाबाराजे असतील। आणि वेळोवेळी नागरिकांनी सुद्धा अनुभव घेतलेला आहे की ज्यावेळेस संकट आली, मरणावर आली, माझ्यावर आली, त्यावेळेस फक्त आणि फक्त शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजेच उभे होते। त्यामुळं सर्वांना मी विनंती करतो, आपण सर्व महिला माता भगिनी अल्प वेळात इथं उपस्थित राहिला याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझं भाषण थोडक्यात संपवतो। पण सर्वांनी एक लक्षात ठेवायचं आहे की आपापल्या केंद्रावर जाऊन आपल्याला बाबाराजेंना कमळाचं बटन दाबून विजयी करायचं आहे। प्रथमतः नमस्कार करते, येत्या दिवाळीच्या आपल्याला शुभेच्छा पण देते। पण आज आपण सर्वजण इथं एक विशिष्ट कारणासाठी एकत्रित आलेलो आहे। मी विनंती करायला आलेली आपल्याला की जसं मागच्या वेळेस आपण शिवेंद्रराजांना आपलं नेतृत्व करण्याची संधी दिली, तसंच यंदा देखील आत्ताच्या महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी शिवेंद्रराजांना आपलं नेतृत्व करण्याची संधी द्या आणि परत एकदा सातारा जावली मतदारसंघातून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन विधानसभेत परत पाठवा। 20 तारखेला मतदान आहे आणि त्यांचं चिन्ह कमळ आहे। भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष महायुतीतनं ते उभे आहेत, तर आपण सर्वजण दरवेळेस त्यांच्यावर विश्वास ठेवता तसंच परत एकदा ठेवा। ही पंचवार्षिक इलेक्शन म्हणजे साताऱ्यात खरं तर खिचडी आहे। म्हणजे बरेचसे पक्ष आहेत, बरेचसे उमेदवार असणार आहेत, पण साताऱ्यात नाही, महाराष्ट्रात। पण आपला साताऱ्याचा विचार जर करायचा झाला तर आपण जो विश्वास याच्या आधी भाऊसाहेब महाराजांवर ठेवलेला आहे, उदयनराजांना खासदारकीला जो आपण विश्वास दाखवला आणि आता शिवेंद्रराजेंना दाखवला, हे खरंच लाख मोलाचं आहे।
कारण का वारंवार आपण त्यांना निवडून देता आणि त्याच प्रमाणात आपलं काम देखील ते करत असतात। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिवेंद्रराजे इलेक्शन लढत आहेत। बऱ्याच योजना आहेत जे या पक्षाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून असतील, राज्य सरकारकडून असतील, पण हे आपल्या नागरिकांसाठी ह्या राबवल्या जातात। त्याच्यात गॅसची योजना आहे, कामगार कल्याण योजना आहे, घरकुल योजना आहे, जे विद्यार्थी शाळेत कॉलेज जातात त्यांच्या फी शासन भरतं। आता तर मुलींसाठी पूर्णपणे मोफत शिक्षण ही योजना राबवत आहे। त्याचबरोबर कामगार कल्याणमधनं जिथं बांधकाम कामगार आहेत तिथं त्यांना जेवण पुरवणे, जे महिला असतील, मुलं असतील ज्यांना स्वतःचा उद्योगधंदा सुरू करायचा आहे त्यांना सबसिडीज मिळवून द्यायच्या। आणि हे सगळं फार सोपं झालेलं आहे, म्हणजे डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनातून आपण काम करत आहे। भारतीय जनता पार्टीने डिजिटल इंडियासाठी प्रोत्साहन देऊन प्रत्येक व्यक्तीचं बँक खातं पाहिजे अशा अनेक योजना या सरकारने राबवलेल्या आहेत। आणि ऑफकोर्स तुम्हा सगळ्यांची सगळ्यात लाडकी म्हणजे लाडकी बहीण योजना, बरोबर आहे ना? तर ह्या योजना आपल्याला जर चालू ठेवायच्या आहेत तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून त्याच बरोबर राहायला पाहिजे। आणि सगळ्यांनी हा विचार करा की ह्या योजना देत असताना कुठलीही जात किंवा कुठला धर्म ह्याचा विचार करत नाही। आपण हिंदुस्थानचे नागरिक आहोत, आपण महाराष्ट्राचे नागरिक आहे, म्हणून ह्या योजना आपल्याला मिळतात। आणि त्याच्याशिवाय म्हणजे हे तर झालं शासनाचं, पण त्याच्याशिवाय आपल्या साताऱ्यात शिवेंद्रराजेंनी ह्या 5 वर्षात अनेक गोष्टी केल्या। तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस जेव्हा इलेक्शन होती तेव्हा त्यांनी फडणवीस साहेबांना सांगितलं होतं की आमच्या साताऱ्यासाठी मेडिकल कॉलेज पाहिजे। आपलं मेडिकल कॉलेज झालं आणि आता 3 वर्ष पूर्ण पण झाले, म्हणजे आपली पहिली बॅच 1-2 वर्षात डॉक्टर होऊन बाहेर पडते। त्याचबरोबरीने आपल्या सातारा शहराची हद्दवाढ रखडलेली होती, ती हद्दवाढ झाली। म्हणजे जे काय आपले साताऱ्याला लागून छोटे छोटे शाहूपुरीसारखं, शाहूनगरसारखे छोटे छोटे काय म्हणतात त्याला उपनगरं होत होती, त्याचा समावेश शहरात केला आणि आपल्या शहराची सीमा मोठी केलेली आहे। त्याचबरोबरीने आपलं कासचं धरण हे म्हणजे पुढच्या 50 वर्ष साताऱ्याला मुबलक पाणी मिळेल एवढं मोठं ते धरण केलेलं आहे। त्याचबरोबरीने जगमीतचं धरण असेल, कासचे रस्ते, असे अनेक योजना। आणि जसं बाबा फंड्स आणतात शासनाकडनं तेवढ्याच मोठ्या प्रमाणात मला वाटतं रवी भैया फंड्स देतात त्यांच्या भागासाठी, ह्या भागासाठी। म्हणून जितका तत्पर आपला नेता तितका तत्परतेने आपली कामं होत असतात। त्याचबरोबरीने आज हे सगळं होत असताना साताऱ्यात इंडस्ट्री वाढावी, वेगळी इंडस्ट्री वाढावी म्हणून पर्यटन क्षेत्र वाढवलेलं आहे। आज मुनोळेसारख्या ठिकाणी, आपलं बामणोलीसारख्या ठिकाणी बोटिंगची व्यवसाय असेल, वॉटर स्पोर्ट्सची व्यवस्था करून मोठ्या प्रमाणात टुरिझमची निर्मिती केलेली आहे। त्याचबरोबरीने आज साताऱ्यात प्रत्येक शिक्षण आपण इथं घेऊ शकतो, ज्याच्यासाठी आधी बाहेरगावी जावं लागत होतं। इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, लॉ, MBA, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, कुठलंही शिक्षण असेल त्या साताऱ्यात उपलब्ध आहे। आणि हे सगळं करत असताना सर्व लोकांचा एक पूर्ण तऱ्हेने विकास व्हावा, आपल्या गावाचं नाव लौकिक व्हावं, हे दृष्टिकोनातनं बाबा काम करत असतात। आणि प्रामुख्याने आपल्या ह्या साताऱ्यात शांतता आहे, कधीही कुठले जातीयवाचक गोष्टी होत नाहीत किंवा कुठलेही दंगेधोपे होत नाही। ह्याचं कारण एक आहे की तुमचा विश्वास दोन्ही महाराजांवर आहे आणि दोन्ही महाराज तुमचे सर्व कामं करत असतात। मग इलेक्शन आली की आपण दुसऱ्याचा विचार का करायचा? मागच्या वेळेस जेव्हा इलेक्शन आली तेव्हा कोण बाबांच्या विरुद्ध इलेक्शन लढलं, कुणाला आठवत आहे? नाही आठवत आहे का कुणाला? मग ते परत ह्या 5 वर्षात तुम्हाला भेटायला आले? एवढं कोविड सारखी भयानक महामारी आली होती, त्या कोविडच्या महामारीत ते कधी आले का तुम्हाला विचारायला की तुमच्याकडे हॉस्पिटल आहे का,
तुमच्याकडे औषधं आहेत का, किंवा तुम्हाला रेशन पाणीची गरज आहे का, नाही आले. आता परत 5 वर्षांनी इलेक्शन आली की आता इलेक्शनला येऊन उभे राहणार आणि आम्हाला मतं द्या म्हणून सांगणार. हे कसं असतं, पाऊस पडला की ते अळिंब येतात ना, आणि त्याच्याकडं कोण बघत नाही. बहुतेक वेळा आपले घरचे सांगतात त्याला हात लावू नका, ते विषारी आहे. बरोबर आहे ना, ते येतात आणि जातात. म्हणून अशा अळिंबांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. येणारे येतील, प्रचार करतील, अपप्रचार करतील, पण आपल्यासाठी काम करणारा जो आपला नेता आहे त्याच्याच मागं आपण सर्वजण उभे राहावे. आपण सर्वजणांनी शिवेंद्रराजांना साथ द्या आणि येत्या 20 तारखेला, नोव्हेंबर 20 तारखेला प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्या. त्यांचं चिन्ह आहे कमळ. आणि जाता जाता मला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा कोविड आलं तेव्हा सगळ्यांचं लसीकरण झालं. आपला भारत देश हा एकमेव देश आहे जिथं प्रत्येकाचं लसीकरण मोफत करण्यात आलं. म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या जगात हे भारताची आहे, पण प्रत्येक भारतीय नागरिकाला लसीकरण मोफत करण्यात आलं. हे आपल्या भाजप सरकारची किमया आहे किंवा भाजप सरकारची ताकद आहे. तर अशा, आणि केंद्रात पण भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रात पण भाजपचं सरकार आलं तर असेच जास्तीत जास्त फंड्स आपल्या भागासाठी आपण आणू शकू. मग आपण सर्वांनी परत एकदा शिवेंद्रराजांना संधी द्या आणि आपलं नेतृत्व करण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा एवढी विनंती करते. येत्या 20 तारखेला आपलं मतदान हे कमळ या चिन्हावर करा आणि परत एकदा शिवेंद्र बाबांना संधी द्या एवढी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद.